अत्याचार से तो बलात्कार से मुलींना वाचवा, देश वाचवा, मुलींना वाचवा. अरे हा समाज कशाला जगतोय प्रत्येक स्त्रीवर अत्याचार होतोय. आई प्रत्येक मुलीला आपल्या स्वातंत्र्यामध्ये असं वाटतं की प्रत्येकीला सुरक्षा आहे, पण या सुरक्षात काहीच नाहीये. मुलीवर प्रत्येक वेळेस अत्याचार होतोय. का असं मुलींवर भेदभाव होतोय? का प्रत्येक वेळेस म्हणता मुलींना वाचवा, मुलींना शिकवा. अरे मुलींनाच याच समाजात दुःख होतंय, त्यांना कोण समाजाला हे करणार आहे? सगळ्यांनी ठरवा आणि मुलींना न्याय दिलाच पाहिजे. भारत स्वतंत्र झाला, पण अजून मुली स्वतंत्र नाही झालेल्या आहे. मुलींना हे हक्क भेटला पाहिजे. प्रत्येक याच्यात मुली ही पुढे आहे, मान्य आहे, पण मुलींवर असा अत्याचार का असा अत्याचार देत आहे? प्रत्येक वेळेस मुलीची आई प्रत्येक वेळेस विचार करते की घराबाहेर जायच्या वेळेस मुलीला सुरक्षा आहे की नाही. मुलींना प्रत्येक वेळेस आईला चिंता असते की मुलीला बाहेर पाठवू की नाही. हाच एक सगळ्यात मोठा आईला प्रश्न पडलेला असतो. का या जगात असं वागतात? का या जगात असे जगतात लोक? विचार करावा लागतोय प्रत्येकीला. शाळेतही प्रबोधन झालं पाहिजे का सुरक्षेविषयी महिलांच्या मुलींच्या? हो, झालंच पाहिजे, कारण की मुली प्रत्येक ठिकाणी जातात ना. प्रत्येक ठिकाणी मुलीला सुरक्षा ही भेटलीच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मुलीला हीनतेची वागणूक दिली जाते आणि जे समाजामधले विकृत पुरुष आहे, ती समाजामधले जे समाज कंटक आहे, त्यांना असं वाटतं की ह्या मुली परत दाबल्या जाव्यात, यांना परत कुठल्याही प्रकारचा अधिकार नको, अशा प्रकारचं वातावरण झालंय. मुली घाबरलेल्या आहेत. तुम्ही आता घोषणा बघितल्या, मुली घाबरलेल्या आहेत. शाळेत जावं की नाही, पालकांना वाटतं मुलींना शाळेत पाठवावं की नाही, अगदी मुलींनी घराबाहेर पडावं की नाही, मुलींनी जगावं की नाही, मुलींनी जन्माला यावं की नाही, अशी स्थिती झाली. माझं लहानपण आठवलंय. मी आता 65 वर्षाची आहे. माझं लहानपण आठवलं. मुक्तपणे फिरत होते, मुक्तपणे शाळेत जात होते. शाळेत वस्त्यांवरनं आम्ही शाळेत जात होतो, पण कुठल्या प्रकारचा धक्का आम्हाला कधी लागला नाही. इतकं चांगलं जीवन आमचं गेलं. परंतु आता या सगळ्या छोट्या मुली कसं जीवन जगतील याची आम्हाला काळजी पडलेली आहे. इतक्या छोट्या आहेत मुली. कालची जी घटना घडली, अहो तुम्ही 2 महिन्याच्या, 4 महिन्याच्या, 4 वर्षाच्या, 5 वर्षाच्या या कळ्या, त्यांना तुम्ही असं करताय, का होत आहे? तेव्हा सरकारने या बाबतीमध्ये कठोर निर्णय घेतला पाहिजे. मुली म्हटल्या फाशी द्या. मला तर वाटतं असे आरोपी सापडले तर त्यांना चौकामध्ये जिवंत जाळलं पाहिजे. अशा प्रकारचा माझा अजिबात नाही. काय चूक होती त्या कोलकात्याच्या मुलीची? तिने एवढी अवघड परीक्षा नीट पास केली, ती चूक होती तिची? तिने रात्र जागून अभ्यास केला आणि डॉक्टर झाले, ही चूक होती का त्या मुलीची? नाही ना. मग तिच्या बरोबरच असं का झालं? काय चूक होती मी म्हणते त्या मुलीची? सरकारने याबाबत कठोरात कठोर त्या शिक्षा केली पाहिजे त्या माणसांना. आज आम्ही सुरक्षित नाहीये. आज मला शाळेत येताना भीती वाटते, कारण की इथे आम्हाला सुरक्षा नाही भेटत आहे. रस्त्यावरून जाताना आम्हाला भीती वाटते. काल बदलापूर मध्ये त्या छोट्या मुलींवर अत्याचार झाला. काय चूक होती त्यांची? पण एवढी मोठी घटना घडते, सरकार काय झोपा काढतंय का? त्या सरकारने त्या नराधमांना शिक्षा केलीच पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. मुलींनी जगावं की नाही असा प्रश्न आज मुलींपुढे उभा राहिला आहे. मुलींचं संरक्षण हे झालंच पाहिजे असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.